हे कल्टिवेटर रिपेअरिंग करायसाठी आलं होतं. कस्टमरला ते नवीन घ्यायचं नव्हतं, तर यालाच रिपेअर करायचं होतं. कारण त्यांची जुनी फ्रेम एकदम चांगली होती. मग त्यालाच रिपेअर करायचं काम चालू होतं माझं. मी कटिंग करत होतो. त्याला घोड्यांवरच्या पट्ट्या नवीन टाकायच्या होत्या. एक कस्टमर आले, त्यांची नांगरी पूर्ण तुटलेली होती. मग मी कट करून रेडी ठेवला पाईप आणि भावाचं त्यांचं कल्टिवेटर फिटिंग चालू होतं. ते फिट होस्तवर वेल्डिंग मारून दिली. कस्टमरचं म्हणणं होतं की ऑरेंज कलर मारायचा. मग त्याच्यावर मी प्रायमर मारायचं चालू केलं आणि पावसाची शक्यता बी होती. पाऊस पडण्याच्या आधी मी पूर्ण प्रायमर मारून दिलं. व्हाईट कुठं काही राहिलं का ते बी बघून घेतलं. मग प्रायमर मारल्यानंतर ऑरेंज कलर मारून दिला. मग मित्रांनो, समजतंय काय जुनं आहे का नवीन आहे. आणि आपण त्याला एक दात बी अल्टर केलेला आहे. कारण आता हे दात असे भेटणे बंद झालेले आहे. आणि कंप्लीट झालं तर मला दुसरं बी काम करायचं होतं. तर आपल्या इन्स्टा फॅमिलीमधून एक कस्टमरची ऑर्डर होती. त्यांना एक छोटं कल्टिवेटर आणि एक नांगरी पाहिजे. तर त्याला सुरुवात केली. उद्या मम्मी पप्पाला गावाला जायचंय. तर ते 1-2 दिवस नाही, 10 दिवस गावाला जाणार आहे. तर आपण 10 दिवसाची सिरीज करणार आहे व्हिडिओची. आता 10 दिवस मला मेहनत डबल करावं लागणार आहे. लोक सामान ट्रक टेम्पो मध्ये आणतात, आम्ही डायरेक्ट कार मध्ये सामान आणतो. चला सामान खाली करतो, आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.